महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांना आता बारामती मतदारसंघात रस उरलेला नाही। तेथून त्यांनी 8 ते 9 वेळा निवडणूक लढवून जिंकली, पण आता तिथून निवडणूक लढवण्यात रस उरला नाही असं ते स्वतःच म्हणालेत। अर्थात त्यांच्या बारामतीतला रस संपवण्याला सुनेत्रा पवारांच्या पराभवाची पार्श्वभूमी आहे। बारामतीकरांनी अजितदादांचं न ऐकता शरद पवारांचं ऐकलं आणि त्यांनी सुनेत्रा पवारांना निवडून देण्याऐवजी सुप्रिया सुळे यांनाच निवडून दिलं। याचा हक्का अजितदादांनी घेतलेला दिसतो आणि म्हणूनच त्यांचा बारामतीतला रस संपलेला दिसून आलाय का असा प्रश्न या निमित्तानं समोर येतोय। काय आहे एकूण हे सगळं प्रकरण जाणून घेऊयात बखर लाईव्हच्या व्हिडिओ मधून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। याचा अर्थ अजितदादांचा राजकारणातला रस संपला असं नाही, उलट त्यांना तर आपल्या तोडक्या बळावर आणि इतरांच्या सत्तेच्या वळचणीला राहून मुख्यमंत्री व्हायचंय। त्यामुळे बारामतीतला रस संपला तर राजकारणातला रस कसा संपून चालेल? त्यामुळे अजितदादांचा राजकारणातला रस संपलेला नाही। बारामतीत उभं राहून जर सुनेत्रा पवार यांच्या सारखा पराभवाचाच सामना करावा लागणार असेल तर आपल्या राजकारणाचं अबॉर्शन होईल अशी भीती अजितदादांना वाटत असल्यास नवल नाही। पण म्हणून अजितदादा आपले राजकारण थांबवण्याची शक्यता नाहीये। बारामतीतून लढायचं नाही तर मग दुसरा पर्याय काय, म्हणून आधीच अजितदादांनी चाचपणी देखील सुरू केली आहे। त्यासाठी आपले पुत्र जय पवार यांना रोहित पवारांच्या कर्जत जामखेडमध्ये धाडलंय। तिथं भाजपच्या नेत्यांशी संधान बांधलं आणि रोहित पवारांविरुद्ध वातावरण निर्मिती करायला सुरुवात देखील केली आहे। अजितदादा कर्जत जामखेडमधून रोहित पवारांविरुद्ध लढून त्यांच्यावर मात करतील आणि आपलं राजकारण तरंगत ठेवतील असं बोललं जात आहे। पण अजितदादांपुढे फक्त कर्जत जामखेडचाच पर्याय आहे असं मानणं पवार परिवाराच्या तिरक्या चालीच्या राजकारणाच्या दृष्टीनं चूक ठरेल। कारण पवार परिवार कधीच सरळ राजकारण करताना आढळलेला नाही। किंबहुना आपलं राजकारण तरंगत ठेवण्यासाठी सतत भूमिका बदलणं आणि कोलांट्या उड्या मारणं हे पवारांचं वैशिष्ट्य समजलं जातं। तेच वैशिष्ट्य अजितदादांमध्ये उतरलं असल्यास नवल वाटणार नाही। त्यामुळे एकीकडे बारामतीत आपल्याला रस उरला नाही असं सांगणं आणि दुसरीकडे जय पवार यांना कर्जत जामखेडमध्ये धाडणं हे जरी घडलं असलं तरी प्रत्यक्षात अजितदादा कर्जत जामखेडमधूनच लढतील याची कुठलीही गॅरंटी नाही। उलट अजितदादा विधान परिषदेचाही मार्ग चोखाळतील अशी दाट शक्यता पवार परिवारांच्या तिरक्या राजकारणातून आणि आधीच्या अनुभवातून समोर येताना दिसतीये। 2014च्या निवडणुकीत पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघातून उतरण्यापेक्षा राज्यसभेत जाणं पसंत केलं। 14च्या निवडणुकीला मोदी लाटेचा अंदाज त्यांना आला होता। त्या लाटेत माढ्यातून आपण वाहून जाऊ ही भीती वाटल्यानंच पवारांनी सुमडीत कोंबडी कापून राज्यसभेचा रस्ता धरला होता। अर्थात त्यांनी आपल्या त्या खेळीला एक राजकीय वैचारिक मुलामा देखील दिला होता, तो म्हणजे आतापर्यंत मी 10 निवडणुका लोकांमधून लढलो, त्यापैकी कुठल्याही निवडणुकीत पराभूत झालो नाही। परंतु आता लोकांमधून थेट निवडून लढवण्यापेक्षा इतरांना, विशेषतः तरुणांना तिथून संधी देणं आणि यासाठी आपण वरिष्ठ सभागृहात जात असल्याचं पवारांनी त्यावेळी सांगितलं होतं। पण त्या खेळीचं टायमिंग मात्र पवारांनी आपल्या पराभवाच्या भीतीनंच निवडलं असल्याचं अनेक राजकीय विश्लेषक सांगतात। अजितदादांनीही बारामतीत सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर स्वतःच्या पराभवाची चाहूल लागल्यानं त्यांनी काकांच्या पावलावर पाऊल टाकून विधान परिषदेचा मार्ग निवडला तर आश्चर्य वाटायला नको। कारण शिवाय त्यांना काकांसारखं सांगण्याचं कारण उपलब्ध आहे। कारण अजितदादांनी 8 ते 9 निवडणुकांमध्ये बारामतीतून कधीच पराभूत झाले नाही। त्यामुळे आपल्याला बारामतीत आता रस उरला नाही, आपण वरिष्ठ सभागृहात प्रवेश करू असं सांगायला अजितदादा खरं म्हणजे मोकळे झालेत। परंतु विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी किंवा अगदी जाहीर झाल्यानंतरही तसं सांगणं अजितदादांच्या पक्षासाठी उचित ठरणार नाही। किंवा अजितदादांनी तसं जाहीरपणे सांगितलं तर अजितदादा निवडणुकीच्या मैदानातून पळून गेले असं नॅरेटिव्ह प्रस्थापित होईल आणि त्याचाच राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसेल। या भीतीपोटी अजितदादा तसं सांगत नसावेत। पण एकूण अजितदादांची वाटचाल कर्जत जामखेडकडे किंबहुना त्याही पेक्षा विधान परिषदेकडे सुरू झाल्याचंच एकूण घडामोडीवरून दिसून येत आहे। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद।
समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.